शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओके झालं काय थांब हा चला रेडी. लोकांनी विकास काम स्वीकारलेलं आहे. मी असू देत, अतुल माने असू देत, रोहिणी वहिनी असू दे किंवा वर्षाताई असू देत आणि बंडू सरगर आमचे मित्र, आम्ही सगळ्यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये जो काही विकास या वार्डाचा करून दाखवला, लोकांनी तो स्वीकारलेला आहे. जातीपातीचं राजकारण डावलून लोकांनी विकासाला मतं दिलेली आहेत. आम्ही मागच्या वेळी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी सुद्धा पॅनल निवडून आलेलं होतं. आता आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहोत त्यावेळी सुद्धा पॅनल निवडून आले आणि निश्चित लोकांनी स्वीकारलेलं आहे की जी लोक विकासाची आहे, जी विकास काम करू शकतात त्यांनाच मतं दिली पाहिजेत. त्यामुळं मी सर्व जनतेचा, विशेष करून वॉर्ड नंबर 9 मधल्या सर्व नागरिकांचा, ज्यांनी आम्हाला मतं दिलेत, ज्यांनी मतं दिली नाहीत त्या सगळ्यांचाच मनपूर्वक आभार मानतो. आपलं हा जरी काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी हा जयश्री वहिनी आणि मदन भाऊंचा बालेकिल्ला आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे की जयश्री वहिनी आणि मदन भाऊंच्या विचाराची सगळी माणसं, ती भलेही कुठल्याही पक्षात असू देत, ती जर विचारानं, एका दिलानं आणि विकासात्मक भूमिका घेऊन काम करत असतील तर जनता त्यांच्या पाठीशी राहते. प्रथमतः प्रभाग क्रमांक 9 मधील माझ्या माता भगिनींचे, ज्येष्ठ नागरिक तसेच माझ्या या युवा मित्रांचं शतशः आभार मानतो. या ठिकाणी महापालिकेमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचं पॅनल या ठिकाणी निवडून दिलं आणि खरोखर आता संतोष पाटलांनी सांगितलं त्या पद्धतीनं विकास कामाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. कुठल्याही जातीपातीच्या कुठल्याही आहारी न जाता, जात न बघता जो उमेदवार विकास काम करू शकतो. आजपर्यंत संजयनगर, अभयनगर भागामध्ये विकास कामांची उणीव होती, जातीपातीच्या राजकारणाला जास्त धारा होता, पण यावेळी हो पॅटर्न सगळ्या जनतेनं पुसून काढलेला आहे आणि इथून पुढं आम्ही एक चौघजण आणि बंडू सरगर असतील, म्हणजे रोहिणीताई असतील, वर्षाताई असतील, संतोष पाटील असतील, आम्ही जोमाने काम करू आणि एक अभिवचन देतो या अहिल्यादेवींच्या तिथं तुम्हाला की 2030-31ची ज्यावेळी पंचवार्षिक निवडणूक असेल, सर्व महापालिका क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वात जास्त निधी हा या प्रभागामध्ये आलेला तुम्हाला दिसतो. तुम्ही दोघं मित्र 100% मला अतिशय आनंद झालेला आहे. राजकारणामुळं आम्ही काही गोष्टीमुळं मतभेद आमच्यात झाले होते, पण मनभेद आमच्यात झालेले नव्हते आणि ज्यावेळी आम्हाला त्याचाही हट्ट होता आणि माझाही हट्ट, आमचे दोन्ही नेते आमदार सुधीरदादा गाडगे असतील, जयश्री वहिनी असतील, दोघांचाही हट्ट पुरवलेला आहे. त्यामुळे मतभेदाचा आणि मनभेदाचा काही प्रश्नच शिल्लक नाही. इथून पुढे आम्ही दोघं एकत्रित राहून आणि या दोन आमच्या भगिनी एकत्र घेऊन आम्ही या प्रभागाचा मोठ्या प्रमाणात विकास करून दाखवू. तुम्ही पॅनल निवडून आलं, काय सांगाल? विकास कामांच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी आम्हाला बहुमताने आज आम्हाला चौघांना पण विजयी केलेला आहे आणि मी सर्व मतदारांचा आभार मानते आणि अशाच प्रकारे विकास कामं आम्ही अविरत चालू ठेवू. मतदार राजाला कामं करणारी माणसं हवेत. हो, मतदार राजांना 100% विकास कामं करणारी प्रतिनिधी हवेत. आता इथं राहिले जी वॉर्डातली राहिलेली कामं आहेत त्याच्याबरोबर नवीन कामं पण आम्ही ह्या भागात करू आणि आदर्श वॉर्ड, या पूर्ण सांगली मिरज वॉर्ड महानगरपालिकेत वॉर्ड क्रमांक 9 आदर्श करू. दादा गाडी, आमचे आदरणीय नेते जयश्री वहिनी आणि आदरणीय आमचे शेठ गोपी शेठ आणि प्रभागातले आमचे मतदार, आम्ही मतदार आशीर्वाद मताच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. तरी हे पुढील सर्व कामे आम्ही प्रभागातले त्यांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहेत. आमचं पॅनल ते सक्षम आहे आणि सगळी कामे पूर्ण करण्यात आम्ही बाहेर आहे.